खूप स्ट्रेसमुळे तुला बाळ होत नाहीये का? हा प्रश्न आजकाल प्रत्येक दुसरी स्त्री आपल्याला विचारत असते. तर ह्याचं उत्तर आहे हो. जर खूप स्ट्रेस असेल, तुमचं शरीर कायम तणावात असेल, मन कायम तणावात असेल, तर डेफिनेटली ह्याचा जो परिणाम आहे तो हॉर्मोन्सवर निश्चित होतो. ते हॉर्मोन्स जे आपल्याला प्रेग्नन्सीसाठी आवश्यक असतात आणि ह्या हॉर्मोन्सवर परिणाम झाला तर आपलं ओव्ह्युलेशन, मेन्स्ट्रुअल सायकल ह्याच्यावर परिणाम होतो आणि मग जी अगदी इझिली राहणारी प्रेग्नन्सी आहे ती पण आपल्याला राहत नाही. प्रेग्नन्सी न राहण्याचं कारण फक्त स्ट्रेस नाहीये, तर बऱ्याचदा PCOS, थायरॉइड ह्या हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस आहेतच. पण वजन, अति कमी वजन असणं किंवा अति जास्त वजन, ओबेसिटी ज्याला म्हणतो, हे सुद्धा आपल्याला प्रेग्नन्सी न राहू देण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतात किंवा खूप महत्त्वाची भूमिका या घटकांची आपल्या आयुष्यात असते. त्यामुळे जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे त्यावेळी फक्त स्ट्रेस फ्री राहा, मन शांत ठेवा, मेडिटेशन करा हे एवढंच पुरेसं नाहीये. तर आपल्याला प्रेग्नन्सी का राहत नाहीये याची कारणं पण शोधली गेली पाहिजेत आणि त्यांची योग्य वेळेवर ट्रीटमेंट झाली पाहिजे. आजकाल वाढत्या वयामध्ये आपल्याला बघायला मिळतं लो ओव्हॅरियन रिझर्व, म्हणजेच आपल्या अंडाशयात स्त्रीबीजांची संख्या कमी कमी होत जाते जसजसं आपलं वय वाढत जातं. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं, आपण आज बघतो की उशिरा लग्न करणे हे आपल्याला फारच बघायला मिळतं. करिअर, जॉब ह्या सगळ्या गोंधळांमध्ये मुली लग्न जरा उशिरा करतात आणि मग जेव्हा वय वाढलेलं असतं, आपली ऑलरेडी 30 किंवा 35 क्रॉस झालेली असते, त्यावेळी आपले स्त्रीबीज बऱ्यापैकी संपत आलेले असतात आणि अशा वेळी प्रेग्नन्सी राहायला खरंच खूप त्रास होत असतो. म्हणून तुम्ही तुमचं मन शांत ठेवा, मेडिटेशन करा, रिलॅक्स व्हा, पण त्याचबरोबर योग्य त्या तपासण्याही नक्कीच करा, कारण मातृत्वाची वाट तुम्हाला योग्य मार्गदर्शनानेच मिळणार आहे. नमस्कार.